सीईटी म्हणजे स्पीड टेस्ट. प्रॉब्लेम आपल्याला कमी वेळेत सोडवताच आला पाहिजे. म्हणजे इम्पोर्टंट आहे टाईम मॅनेजमेंट. सगळे प्रश्न जमतायत, पण कमी वेळेत सोडवता आले पाहिजेत. आणि सगळ्यात इम्पोर्टंट बरं का, की सीईटीत फिजिक्स प्लस केमिस्ट्रीला मिळून फक्त 90 मिनिटं वेळ असतो आणि मॅथ्सला सेपरेटली 90 मिनिटं वेळ असतो, हे लक्षात घ्या. टोटल 3 तास मिळत नाहीत. मग पहिल्यांदा काय सॉल्व्ह करायचं असतं आपल्याला? फिजिक्स आणि केमिस्ट्री. कंपल्सरी बरं का. पहिल्यांदा मॅथ्स ओपन करायचा नाही. आणि आता जेव्हा फिजिक्स आणि केमिस्ट्री सोडवायचं आहे ना, इनिशियली केमिस्ट्रीलाच सुरुवात करायची. मुलं ट्रॅपमध्ये अडकतात. त्यांना वाटतं फिजिक्स सोपं आहे, जमेल. पण खूप वेळ जातो. मग केमिस्ट्रीला किती वेळ द्यायचा? केमिस्ट्री जास्तीत जास्त 20 मिनिट. होय, 20 मिनिटात केमिस्ट्री फिनिश व्हायला पाहिजे. जे क्वेशन वाचल्या-वाचल्या जमणार आहेत, विथिन मिनिट्स सॉल्व्ह होणार आहेत, तेच अटेम्प्ट करायचे, बाकीचे स्किप करायचे. आणि स्किप केलेले क्वेशन नंतर सॉल्व्ह करायचे असतात. मग ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला जी देतोय ना, यासारख्या बऱ्याचशा स्ट्रॅटेजी आपल्या चॅनलवर आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात इम्पोर्टंट मॅथ्समध्ये लक्षात घ्या, लेंदी क्वेशनला स्किप करणं गरजेचं आहे. का? कारण आपण जर त्या प्रश्नात इनिशियली वेळ घालवला, तर आपल्याला टाईम पुरणार नाही. म्हणजे आयडिया एकच, की एका मिनिटाच्या आत सुटतोय, सॉल्व्ह करायचा, नाहीतर स्किप करून बाकीचे ईझी क्वेशन्स अगोदर सोडवायचे. मग आपल्याला पेपर पण कव्हर होतो, चांगलं पर्सेंटेज पण मिळतं. ओके, मग आपण यावर्षी 100 पर्सेंटाइल मिळवून दाखवायचंय. ऑल द बेस्ट.